नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. पार्थ अजित पवार हे पुण्याला पोहोचलेले आहेत. पुण्यातच अजित पवार आहेत. थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांची शासकीय बैठक संपली. त्यानंतर कदाचित पार्थ पवार हे आपले वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतील. चर्चा अशी आहे की पार्थ पवार टोकाची भूमिका घेऊ शकतात. का घेऊ शकतात? तर आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना जाहीरपणे समज दिली म्हणून. शरद पवारांना एवढाही अधिकार नाहीये की आपल्या नातवाला जाहीर समज ते देऊ शकत नाही, किंवा त्यांनी जाहीर समज ही कठोर शब्दात दिली असेल. किंबहुना काहींना असं वाटतं की ज्या पद्धतीनं, ज्या शब्दांमध्ये शरद पवारांनी समज दिली किंवा वक्तव्य केलं ते पार्थ पवारांना फार जिव्हारी लागलं. किंबहुना त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीसाठी ते वाक्य एक प्रकारे मोठा अडथळा ठरू शकतं. त्यांच्याविषयीचं मत शरद पवारांनी म्हणजेच आजोबांनी जाहीर केलेलं आहे. आजोबा कोण? तर महाराष्ट्राचे 3 वेळेचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, देशाचे माजी संरक्षण मंत्री, 52 वर्षांपासून संसदीय कारकिर्दीत अजूनही सक्रिय असलेले असे आजोबा. त्यामुळं पार्थ पवार नेमका कोणता निर्णय घेतील? काहींना असं वाटतंय की पार्थ पवार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस सोडतील. पण मी माझ्या राजकीय अनुभवानं हे सांगू शकतो, पार्थ पवार असला कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही जो आजोबांच्या म्हणजे शरद पवारांच्या विरोधात जाईल. पण पार्थ पवार कदाचित हा इशारा देऊ शकतात की आपण राजकीय संन्यास घेऊ शकतो. एक प्रकारची राजकारणातनं निवृत्ती जाहीर करू शकतो, किंवा यापुढं कुठलीच निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय काम करणार नाही असं सांगू शकतात. ते पुरेसा आहे की त्यावर सुद्धा पडदा पडला पाहिजे की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद नसून हा पवार कुटुंबियांमधला वाद आहे. किंबहुना त्याही पलीकडे आता चर्चा चालली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अपवाद नाहीये. जसं अखिल भारतीय काँग्रेसचं राजकारण हे गांधी कुटुंबियांभोवती फिरतं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सुद्धा पवार कुटुंबियांभोवतीच फिरतं. मग पार्थ पवार जे सध्या पक्षात कुठेच नाही आहेत, एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, ते जर का इतके नाराज झाले असतील आणि काहीतरी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असतील, त्या संदर्भात आपले काका, आत्या, वडील यांच्याशी चर्चा करणार असतील, तर मग इतर जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले ज्यांची शरद पवारांवरती निष्ठा आहे, त्यांनी काय म्हणायचं? हाच प्रश्न आहे. यावरच चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत पवार कुटुंबियांना किंवा त्यातले जे राजकीय नेते आहेत त्यांना जवळून ओळखणारे माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत, ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, खास करून घराण्यांमधलं राजकीय राजकारण हे अधिक जवळून बघितलंय, त्याचं वार्तांकन केलंय. रविकिरण देशमुख आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी युवा अध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत. मी सुरुवातीला जाणीवपूर्वक रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय, कारण जेव्हा जेव्हा अशी बंड गेल्या 30 वर्षात झाली तेव्हा रविकिरण देशमुख यांनी खूप जवळून बघितलेली आहे. फार कमी पत्रकार असे असतात की फर्स्ट हँड सोर्सनी एखादी माहिती मिळवतात आणि ती सांगण्याची किंवा लिहिण्याचं ते धाडस करतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे जातोय. रविकिरण देशमुख, पार्थ पवार नाराज झाले आहेत, पार्थ पवार डिवचले गेलेले आहेत. पार्थ पवारांविषयीचं जे शरद पवारांचं वक्तव्य आहे ते जहरी वक्तव्य आहे. किंबहुना शरद पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे की इथून पुढं पार्थ पवार यांनी कोणता निर्णय घ्यायचा याविषयी स्वतः पार्थ पवार हे संभ्रमात सापडले, म्हणून अजित पवार नाराज झाले, ते कदाचित बंडाची भाषा करू शकतात. अशा अनेक चर्चा आहे. तुम्ही कसं बघताय? गेली 2-3 दशकं ज्यांनी शरद पवार यांचं राजकारण जवळून बघितलंय
किंवा त्यांच्या विधान करण्याची जी पद्धत आहे त्याचा जर नीट अभ्यास केला असेल तर त्यांच्या लक्षात येईल की वादग्रस्त विधानं शरद पवार कधीही करत नाहीत. राजकारणामध्ये जाहीररित्या बोलण्याच्या बाबतीत किती तोलून मापून आणि जपून बोलावं हे शरद पवार यांच्याकडनं शिकावं. मला आठवतं मागे एकदा मृणालताई गोरे जनता दलाच्या धडाडीचे आमदार यांनी 250 भूखंड मुंबईतले पवार यांच्या सरकारनं विकायला काढले असा आरोप केला होता. पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना जाहीरपणे पुतना मावशी असा एक शब्द त्यांनी वापरला होता. त्यावरनं मोठा गजब झाला होता. असं काही एखाद दुसरं उदाहरण सोडलं तर शरद पवार हे कधीही वादग्रस्त टोकाचं असं विधान कधी करत नाहीत राजकारणामध्ये. हे जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर पार्थ पवार यांच्याबाबत त्यांनी केलेलं विधान हे आश्चर्यजनक आहे. आणि मला वाटतं हे कुठंतरी त्यांच्या संयमाची परीक्षा तर बघितली गेली नाही ना असं दाखवणारं हे विधान आहे. कारण घरातल्या एका व्यक्तीबद्दल असं बोलणं हे थोडंसं अनपेक्षित होतं पवार यांच्याकडून. म्हणजे मला असं वाटतं की मावळ लोकसभेच्या वेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरनं जी काही चर्चा झाली होती आणि त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातनं माघार घेण्याचा निर्णय पवार यांनी घेतला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी आतमध्ये घडत आहेत. पण पवार घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की पवार घराण्यांनी आपल्या घरातल्या राजकीय चर्चा किंवा मतभेद किंवा काही असेल त्याची जाहीर वाच्यता होऊ दिलेली नाही. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घराणी बघतो जिथं एक भाऊ एका पक्षात आहे, दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात आहे, घराण्यामध्ये वाद आहे, निवडणुका लढवण्याचे प्रकार घडतात. आईचं मुलाचं वडिलांचं मुलाचं पटत नाही, काका पुतण्याचं पटत नाही. काका पुतण्याचे वाद तर महाराष्ट्रामध्ये फार ऐतिहासिक वाद आहेत, म्हणजे मोठे वाद आहेत. तो चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. अलीकडं काय झालंय की 2004ला पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसपेक्षा जास्त जागा विधानसभेत मिळवल्या तेव्हा असं वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावा करेल. त्यावेळी पवार यांनी अतिशय चाणाक्षपणे मुख्यमंत्रीपद न मागता काँग्रेसकडून काही जास्त मंत्रिपदं मागितली होती. तो त्यांचा राजकीय मुत्सद्दीपणा आणि धोरणीपणा होता. कारण मुख्यमंत्रीपदासाठी कदाचित वाद झाला असता. कारण अजित पवार हे त्यांचे थेट राजकीय वारस होते त्यावेळी. नंतर काय झालं की त्यांनी 4 मंत्रिपदं वाढवून घेतली. त्यामध्ये त्यांनी 4 कार्यकर्ते खुश करून टाकले. आणि एखादा व्यक्ती जेव्हा पक्ष चालवतो तेव्हा हे त्यांची राजकीय भूमिका ही त्या पक्षाच्या एकूणच पुढच्या वाटचालीशी सुसंगत होती. पण नंतर काय झालं की छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांचा काहीतरी वेगळा गट आहे अशी पक्षामध्ये चर्चा सुरू झाली. आणि हळूहळू अजितदादा यांना मानणारा एक गट स्वतंत्र अस्तित्वात आला अशा बातम्या यायला राजकारणामध्ये सुरुवात झाली. आणि नंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार बसले. त्यावेळी सुद्धा अशी चर्चा झाली होती की महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या काही आमदारांनी ज्यांना अजित पवार यांचं नेतृत्व मान्य आहे त्यांनी आग्रह धरला होता की तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंच पाहिजे. आणि त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की त्या आग्रहापुढेच मान्य करून तो आग्रह अजित पवार यांची निवड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी झाली. आता हा सगळा थोडक्यात मी इतिहास सांगितला. म्हणजे पवारांच्या घराण्यातले राजकीय वाद हे 2004 नंतर किंचितसे असे डोकवायला लागले होते. आणि आता मात्र गंमत कशी झाली आहे की रोहित पवार यांना त्यांनी जेव्हापासून लिफ्ट दिली, आपण म्हणतो राजकीय लिफ्ट देणं म्हणतो किंवा पुढं आणणं म्हणतो, हे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासनं मीडिया चर्चा करतोय का नाही याला अर्थ नाही. मीडिया चर्चा करतो जेव्हा त्याला काहीतरी बातमी कोणीतरी पुरवतं देतं तेव्हा. त्यानंतर ही चर्चा कुजबुजीच्या नंतरच्या पुढच्या टप्प्याला पोचलेली आहे की पार्थ पवार नाराज आहेत, रोहित पवारांना पुढं आणण्यामुळं आणखी काही नाराज आहेत. आणि वैशिष्ट्य बघा आशिष की पूर्वीच्या काळी असं पथ्य पाळलं गेलं की जेव्हा शरद पवार यांनी स्वतः राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे बंधूही सगळे त्यांच्या क्षेत्रात कितीतरी चांगल्या पद्धतीने कार्यरत होते. त्यापैकी कुणीही राजकारणात आलं नाही. किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्वी एक पथ्य पाळलं जात होतं. राजाराम बापू पाटील वारले तेव्हा काही जयंत पाटलांना त्यांच्या बंधूंनी काही आव्हान दिलं नव्हतं. जयंत पाटील राजकारणात आले, त्यांचे बंधू राजकारणात आले नाहीत. खुद्द पद्मसिंह पाटील त्यांच्या नात्यातले यांनी जेव्हा राजकारणामध्ये पुढे यायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या बंधूंनी दुय्यम भूमिका स्वीकारली होती. या घटनाक्रमातून हे स्पष्ट होतंय नवीन पिढी आता ऐकायला तयार दिसत नाही. नवीन पिढीच्या वारसांना आता राजकीय महत्वाकांक्षा वाढतायत, धुमारे फुटतायत आकांक्षांना आणि त्याच्या ह्या मोठ्या बातम्या होत आहेत, हे त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आपल्यासोबत उमेश पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. नेते या अर्थानं की ते माजी युवा अध्यक्ष आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवारांच्या खूप जवळचे आहेत. उमेश पाटील मावळ मतदारसंघ आता काही राहिला नाही, कारण तो शिवसेनेकडे गेला. महाविकास आघाडी जर का कायम राहिली आणि तिन्ही पक्ष एकत्रितपणे 2024ची लोकसभा निवडणूक लढले तर मग पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी मिळू शकत नाही. उस्मानाबाद त्यांचा मामाचा मतदारसंघ, तिथं सुद्धा शिवसेनेचाच खासदार आहे. अशा वेळी आपल्यासाठी काय आहे? पक्षातनं आपण बेदखल आहोत, अजित पवारांचे चिरंजीव आहोत, मान्य आहे, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत अजित पवार, पण माजी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे आपल्याला पक्षात काय से आहे? पक्षाच्या कुठल्या कार्यकारिणीत आपण आहोत? आपल्याला लेटर पॅडवर लिहायला किंवा लेटर हेडवर लिहायला पक्षाचं नाव नाही. अशा विवंचनेतून पार्थ पवार यांनी ही जी 2 पत्र लिहिली त्यामध्ये पवार नीतीच्या परस्पर विरोधी भूमिका मांडली. हे जाणीवपूर्वक केलं? याच्या संदर्भामध्ये स्वतः पार्थ पवार बोलले तर ते जास्त समर्पक खुलासा राहील की त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं किंवा आणखी कसं केलं. आता तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले रविकिरण देशमुख यांचंही मी जे ऐकले त्याच्यावर मी आता काही बोलू इच्छितो की पार्थ पवारांच्या मतदारसंघाचा विषय जो पहिल्यांदा आपण मांडला की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी एकत्रित आहेत आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं उद्या भविष्यामध्ये 3 पक्ष एकत्रित येऊन जर निवडणुकीला सामोरे जाणं हे जर ठरणार असेल तर त्यावेळेची ती तशी परिस्थिती उद्भवेल आणि त्याचा आत्ताच विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण त्याला अजून जवळपास 4.5-5 वर्ष अवकाश आहे. त्यामुळं तसा काही तो प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न पार्थ पवारांचा राजकीय संधीचा, तर त्याचा अनेक मार्ग आहेत. त्याच्यामध्ये ते राज्यसभेवर जाऊ शकतात, विधान परिषदेवर जाऊ शकतात. आमच्या इकडं माढा लोकसभा मतदारसंघ जो पूर्वी पवार साहेबांनी लढवलेला आहे तिथली लोकसभेची निवडणूक ते लढवू शकतात किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये जाऊन निवडणूक लढवली त्याचा त्या मतदारसंघाचा अर्थार्थी पवार कुटुंबियाचा कुठलाही दुरान्वये संबंध नव्हता. परंतु पवार साहेबांचं काम संबंध महाराष्ट्रभर इतकं व्यापक आणि इतकं विस्तृत आहे की जवळपास 50-55 वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचं लोकप्रतिनिधित्व करणारं हे देशातलं एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ते कधीही कुठलीही निवडणूक हारले नाहीत आणि जनमानसामध्ये सत्ता असो किंवा नसो सातत्यानं जनमानसाची नस पकडून ठेवणारा आणि लोकांमध्ये सातत्यानं विरोधात असताना सुद्धा चर्चेत राहणारा आणि त्यांची कामं करून देण्यामध्ये प्रभावशाली असणारा असं हे पवार साहेबांचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा वारसा असणारे अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, रोहित पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, तर यांना त्या वारशाचा किंवा पवार साहेबांनी आतापर्यंत आयुष्यभर केलेल्या तपश्चर्याचा निश्चितपणे उपयोग त्यांना या महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये जाऊन निवडणूक लढवायची ठरवलं तर होणार आहे. आणि त्याच्या मागे ते पवार साहेबांचं वलय हेच महत्त्वाचं कारण आहे. अजितदादांनी आतापर्यंत 35-40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जे काही कष्ट घेऊन स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे, हे अजितदादा आणि पवार साहेब आणि नंतरच्या काळामध्ये सुप्रियाताई या सर्वांच्या कामाचा एकत्रित परिणाम म्हणून आज अलीकडच्या काळामध्ये पार्थ पवार आणि रोहित पवारांना भविष्यामध्ये त्याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे. राहिला प्रश्न रविकिरण देशमुख हे म्हणाले की अलीकडच्या काळामधली नवीन पिढी ही थांबायला तयार नाही. एखाद्या कुटुंबाचा वृक्ष मोठा होत असताना त्यामध्ये त्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं असताना ज्यांनी त्यांनी आपापलं करिअर निवडावं, त्याच्या आवडीप्रमाणे ते करिअर करावं. पवार कुटुंबीय ज्यावेळेस अशा पद्धतीने विचार करतं त्यावेळेस सगळं कुटुंब एकत्र बसून कुणी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं याच्या संदर्भातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार त्याला स्वातंत्र्य देत असतानाच आपल्या मर्यादा ओळखून आणि आपलं क्षेत्र आणि त्या संदर्भातल्या सगळ्या उपलब्ध संधी लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन देण्याचं काम पवार कुटुंबीय करत असतं असं आजपर्यंत माझं त्या कुटुंबाच्या संदर्भातलं निरीक्षण आहे. रोहित पवारांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि पार्थ पवारांनी मावळची लोकसभा लढवावी अशा पद्धतीचा एक निर्णय झाल्यानंतर त्या पद्धतीचं रोहित पवार त्या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये तयारीला लागले आणि पार्थ पवार हे मावळ लोकसभेमध्ये तयारीला लागले. दुर्दैवाने जरी त्यांचा पराभव झालेला असला तरी सुद्धा एका पराभवाने कुणाचंही करिअर संपत नसतं. भविष्य काळामध्ये त्यांना आणखी चांगल्या संधी मिळू शकतात, ते त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतीलही. आता ज्या बातम्या ज्या पद्धतीनं आज 2 दिवसापासून ज्या मीडियामध्ये येतात, काल देखील आपल्या चॅनलवर या संदर्भामध्ये मी जवळपास अर्धा तास प्रवीणजी दरेकर यांच्यासोबत चर्चेला होतो. आपण त्या बाबतीमध्ये माझी भूमिका सगळ्यांनी ऐकलेलीच आहे, महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांनी ऐकलेली आहे.
पुन्हा मी एकदा सांगू इच्छितो की पवार कुटुंबियामध्ये कसल्याही स्वरूपाचा वाद नाही, कसलीही कुणामध्ये कुठली स्पर्धा नाही. आदरणीय पवार साहेबांच्या या महावृक्षाच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीयच नव्हे तर आमच्यासारखे हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय मनापासून त्यांच्या संदर्भातले ठीक आश्वस्त आहे, आहेत. ठीक आहे. त्याबद्दल काही उमेश तक्रार पाटील, असण्याचं काम नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, कारण मावळमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीला तुम्ही पार्थ पवारांचे प्रचार समन्वयक होतात, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. मावळऐवजी जर का पार्थ पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसनं माडाची उमेदवारी दिली असती तर वेगळा निकाल लागला असता. आता एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर काय झालं असतं आणि काय झालं नसतं याच्या चर्चेला खरं तर अर्थ नसतो, परंतु मावळपेक्षा माढा लोकसभा मतदारसंघ हा जास्तीचा अधिक सुरक्षित होता, याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. तसं पाहिलं तर पार्थ पवारांनी आव्हानात्मक ती रिस्क घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पिंपरी चिंचवडमध्ये 3ही आमदार आमचे नव्हते. त्याचबरोबर इकडं कर्जतचा एक आमदार सोडला तर आम्हाला उरण आणि पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं अस्तित्व नव्हतं. काँग्रेस पक्षही त्या ठिकाणून फार मर्यादित स्वरूपामध्ये ताकदीत होता. शेतकरी कामगार पक्षाची ताकद असली तरी सत्तेमध्ये असलेला भाजप यांची त्या ठिकाणी शक्ती आमच्यापेक्षा जास्त होती. हे स्वीकारून अशी परिस्थिती असतानाही पार्थ पवारांनी थेट लोकसभेची निवडणूक जे त्या ठिकाणी लढवण्याचा निर्णय घेतला तो आव्हानात्मकच होता, एक चॅलेंजिंग होतं, तरी सुद्धा त्यांनी चांगली ठीक लढत आहे, दिली. ठीक आहे. हाच एवढं एक मान्य फरक करायला पार्थ पवार आणि रोहित पवारांमध्ये आहे. रोहित पवार साखर कारखाना, जिल्हा परिषद आणि नंतर विधानसभेचे आमदार दरम्यान जामखेड कर्जत मतदारसंघाची बांधणी असं सगळं करून आमदार झालेले आहेत. पार्थ पवार यांच्याकडे स्वतःचा मतदारसंघच नव्हता. ऐन वेळी ते उमेदवार बनले आणि निकाल असा लागला की पवार घराण्यातली पहिली व्यक्ती जी अशा प्रकारच्या लोकांमधून निवडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये हरली ते पार्थ पवार ठरले. मी जातोय संजय काकडे यांच्याकडे. संजय काकडे, तुम्ही सर्वपक्षीय घरोबा तुमचा सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर खूप सहज देऊ शकता आणि पवार कुटुंबियांसोबतचे तुमचे संबंध हे जगजाहीर आहेत. मला त्या अर्थानं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शरद पवार एक मोठं व्यक्तिमत्व आहे. शरद पवार एखादा निर्णय घेतात, शरद पवार एखादं निवेदन करतात, शरद पवार एखादं विधान करतात, त्याचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये लावले जातात. किंबहुना ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यामध्ये त्यांनी ठरवलेला एक विचार असतो. कालचं जे वक्तव्य आहे शरद पवारांचं ते असं आहे की माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत, म्हणजे अपरिपक्व आहेत, परिपक्व नाहीत. हे जे विधान आहे इतक्या सहजासहजी शरद पवार करणार नाहीत. त्यांना कुठला तरी क्लेश पार्थ पवार यांच्या वागण्यामुळं झालेला आहे, ते त्यांच्या विधानात दिसलंय. तुम्ही कसं बघताय? हे बघा आशिष, मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रत्येक पक्षाच्या विचारश्रेणी एक मांडलेली, प्रत्येक पक्षामध्ये एक विचारधारा आहे. भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा आहे, शिवसेनेची एक विचारधारा आहे, काँग्रेसची एक विचारधारा आहे, तशी राष्ट्रवादीची एक विचारधारा आहे. त्या विचारधारेतनं जर का कोणी काही स्टेटमेंट दिलं त्या विचारधाराच्या वेगळं, तर साहजिक आहे पक्ष नेतृत्वाला काहीतरी त्याचं वाईट वाटतंच, हे साहजिक आहे. मी स्वतः 2017च्या 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस मी नवीनच राजकारणात आलो होतो, सक्रिय राजकारणात नवीन आलो होतो. महानगरपालिकेच्या रूपाने मी महानगरपालिकेत सक्रिय झालो आणि 3 राज्यांच्या निवडणुका त्याच्यानंतर झाल्या, त्याच्या निकाल आले. तर मी एका चॅनलला म्हणत होतो की 3 राज्यांचे पराजय जे झाले भारतीय जनता पक्षाचे, ते यामुळे झाले की भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववाद सोडला पाहिजे. आता हिंदुत्ववाद हा श्वास आहे भारतीय जनता पक्षाचा आमचा, पण माझ्याकडनं चुकून ते वक्तव्य गेलं होतं. तर मला आमच्या पक्षनेतृत्वाने बोलून सांगितलं की आपल्या विचारधारा आहे पक्षाची, ही विचारधारा आपल्याला सोडता येत नाही. ह्या प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे संजय. तर जी चूक माझ्या लक्षात आली तशी पार्थनी काही चूक केली असेल बोलण्यामधनं. आदरणीय शरद पवारांनी असं सांगितलं की बाबा त्या मागणीला कवडीमोल महत्त्व नाही आहे किंवा त्या विचारधाराला आमच्या पक्षामध्ये थारा नाही आहे, असं इंटेन्शन असेल. कारण मी ते पाहिलं बाईट. शरद पवार बाहेर जाताना असं कुठली पत्रकार परिषद बोलवली किंवा जाणीवपूर्वक त्या विषयावर चर्चा केली त्यांनी, असं काही नाही आहे. त्यामुळं जेवढी मीडिया रंगवते या गोष्टीला, तेवढं माझ्या माहितीप्रमाणे ह्या गोष्टी काही सिरियस नाही आहेत. पवार कुटुंब, आमचा पक्ष भारतीय जनता पक्ष कुठल्याही कुटुंबाला फोड इच्छित नाही आहे.
भारतीय जनता पक्षाची परंपरा कुटुंब फोडण्यामध्ये नाही आहे किंवा त्या चर्चेमध्ये पण नाही आहे. आज अशी जी आपण मला आग्रह केला म्हणून मी आलो, चर्चा फोडण्याचे विषय किंवा कुठला बेनिफिट घेण्याचा विषय हा भारतीय जनता पक्षाला बिलकुल नाही आहे. हा त्यांचा घरगुती विषय. कुठलाही कार्यकर्ता नेता पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेला तर पक्ष नेतृत्व नक्कीच त्याचे कानपीस करते. मला स्वतः माझ्या पक्ष नेतृत्वाने एवढं सुनावलं होतं की मी सांगू शकत नाही, कारण मी चुकलो होतो. मी लगेच ॲक्सेप्ट केलं. तसं पार्थ लगेच ॲक्सेप्ट करेल. आमच्या इथे लक्षात आलंय. आणि एवढी मीडिया रंगवती या गोष्टीचं, ते मला आश्चर्य वाटतं की बाबा एवढी का रंगवती मीडिया. एक पार्थ पवारने एक स्टेटमेंट दिलं, त्याच्यावर जाता तर शरद पवार सहज बोलून गेले. तर मला काय वाटत नाही याच्यामध्ये काय असं ठीक आहे. मोठं त्यानंतर जी काय मीडियाला इतक्या म्हटलं भेटी पाहिजे, गाठी आणि यातून चर्चा मिळेल. होत आहेत, हाच तर प्रश्न आहे. प्रसार माध्यमांना किंवा मीडियाला दोष देणं खूप नाही, सोपं आता आहे हो. भेटीगाठी- पण ज्या घटना घडतायत एका- आणि प्रसार नाही, माध्यम नाही, अशी जी टीव्हीच्या एका- पडद्यावरनं त्या अशी जी दाखवत आहेत, एका- त्या कोणी नाकारू अशी जी- शकत नाहीयेत. उगीच का आज अशी धनंजय जी- मुंडे, अशी जी- सुनील तटकरे अशी जी- हे शरद अशी पवारांना जी भेटायला तुम्ही गेले. स्वतः TV वर- उगीच का TV वर काल दाखवता. सुप्रिया सुळे ह्या मंत्रालयात अजित जी- पवारांना भेटायला गेले. उगीच का पार्थ पवार सिल्वर ओकला गेले. तुम्हाला आठवत आहे 26 नोव्हेंबर 2019ला रात्रीचीच वेळ होती. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा 80 तासांच्या सरकारमधल्या राजीनामा देऊन रात्री सिल्वर ओकला गेले होते. काल 13 ऑगस्ट 2020ला त्याच रात्री तशीच वेळ होती, पार्थ पवार सिल्वर ओकला गेले. आम्हाला असं वाटलं तोडगा निघालाय. नाही, नाही, सकाळी बातमी मला- आली मला आहे हेच- की मला पार्थ हेच- पवार टोकाची भूमिका घेऊ शकतात. पार्थ पवारांची नाराजी दूर झालेली नाही. ही बातमी आल्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जेव्हा शरद पवार पोहोचले तेव्हा अजित पवारांच्या अति निकटवर्तीय नेत्यांपैकी काही नेते शरद पवारांना जाऊन भेटले. सुप्रिया सुळे सुद्धा तिथं होत्या. त्यानंतर अजित पवार आज प्रसार माध्यमांशी बोलत नाहीयेत, ते पुण्यात आहेत. ते सर्किट हाऊसच्या मागच्या दारानं निघाले. मीडियाला त्यांनी टाळलं. त्यानंतर पार्थ पवार सुद्धा पुण्याला गेले. बातमी येते पार्थ पवार म्हणतायत, होय मी भूमिका जाहीर करीन, पण त्याआधी माझे इतर काका आत्या या सर्वांशी मी सल्ला मसलत करेल. मला त्यांच्याकडनं फीडबॅक हवा आहे की माझं काय चुकलंय. या भूमिकेत जर का पार्थ पवार असतील तर मग शरद पवारांनी काय म्हणायचं. ते आजोबा आहेत, पक्षाचे सर्व आहेत, सगळं ठीक मला आहे. असं पण मग वाटतं शरद पवारांच्या म्हणण्याला काही अर्थ आहे की नाही पार्थ पवारांच्या लेखी, हाही प्रश्न आहे ना. अशी जी मला असं वाटतं की हे ताटातलं वाटीतलं वाद आहेत एकामेकाचे. आणि वाद पण नाही. आता पार्थला त्यांनी समजून सांगितलंय, मला जे पवार घराणं माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे जे काय आपल्याला मटेरियल हवं आहे ते मला वाटत नाही किंवा मिळेल. हे बघा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे सगळ्या गोष्टी न्यूट्रल होतील असं मला ठीक आहे, ठीक वाटतंय. आहे, मी चांगलं आहे, बऱ्याचशा चांगलं आहे. पवार कुणाच्याही फॅमिलीला घरात वाद नको, कुणाच्याही घरात वाद नको. आणि ज्या आणि पद्धतीनं भारतीय जनता पक्ष तर कुठल्याही घरात वाद असलेल्या त्याचा गैरफायदा बिलकुल घेत नाहीये. हा ठीक आहे. इतिहास सांगतोय. हे सगळीकडे दिसतच आहे. ठीक आहे, ठीक आहे. भाई जगताप आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. भारतीय जनता पक्ष कधीही कुठल्या घरात वाद लावत नाही, कुठल्याही वादाचा गैरफायदा उचलत नाही, असं विधान संजय काकडे करतायत. हे विधान तुम्ही कसं तपासता. त्याचबरोबर पार्थ पवारांचं जर का हे बंड असेल किंवा पार्थ पवार नाराज असतील किंवा शरद पवारांनी पार्थ पवारांना जाहीरपणे झापलं असेल, याकडे कसं बघता. आशिष असं आहे की संजय काकडे भाजपचे नेते आहेत आणि आमचे मित्र आहेत. आणि ते एक वाक्य छान बोलले की मला माझ्या नेतृत्वाने खूप झापला. म्हणजेच त्याचा अर्थ तेव्हाही त्यांना भाजप पूर्णपणे कळला नव्हता. ते राजकीयदृष्ट्या आज ते एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, पण अजूनही त्यांना भाजप कळला असं मला वाटत नाही. आणि हो, पुढची ओरड मिळू नये म्हणून ते असं म्हणतात आहेत. परंतु जर इतिहास बघितला आपण स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा, हा सगळा भाजपचा, जनसंघाचा, RSSचा जर आपण इतिहास तपासला तर आपल्याला काही बोलण्याची गरज नाही. ते इतकं दिवसाच्या इतकं प्रकाशा इतकं सत्य आहे की यांनी अशाच प्रकारे भांडणं लावून, अशाच प्रकारे संधीचा गैरफायदा घेऊन
अशाच प्रकारेच त्यांचं सगळं राजकारण राहिलेलं आहे आणि हे जगभराला माहिती आहे. म्हणजे त्यासाठी काय फार मोठा एक्सपर्ट कोण लागणार नाही, हे सगळ्यांना माहिती, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आता प्रश्न राहिला पार्थ पवारांचा किंवा पवार साहेबांचा. आशिष, मला एक गोष्ट इथे अगदी म्हणजे नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटेल, कारण आपण सगळे जेवढे आज आता चर्चेमध्ये आहोत, ह्या प्रत्येकाला राजकारण हे कमी जास्त याच्यामध्ये कळतं. म्हणजे मी कमी हे मला माझ्या दृष्टीने म्हणतोय, तुम्हाला जास्त, कारण आपण पत्रकार आहात, ज्येष्ठ आहात, रवी किरण आहेत ज्यांनी पूर्ण अगदी तो आढावा फार छान घेतला. पण एक गोष्ट मी आपल्याला नम्रपणे सांगतो, पवार साहेबांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट बोलत असताना ही गोष्ट खरी आहे की त्यांचं कुठलंही वक्तव्य हे राजकीय याच्यामध्ये जनमानसामध्ये ताबडतोब त्याच्या प्रतिक्रिया क्रिया ह्या येणारच. आणि कारण त्यांनी ते स्वतःचं एक तेवढं अस्तित्व ह्या देशभरामध्ये तयार केलेलं आहे. परंतु हे करत असताना आपण नेमकं काय करतोय आहे ह्याची थोडीशी जरी जाण आम्हा सगळ्यांना जर असेल, मीडिया म्हणजे मी वैयक्तिक कुणाचंच बोलत नाही, परंतु आज जे म्हणाले, संजय काकडे म्हणाले ते खरं आहे की त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी तात्काळ फक्त त्याच्यावर एक रिॲक्शन होती ती, आणि ती रिॲक्शन जी होती ती राजकीय होती आणि ती राजकीय एका विशिष्ट विषयासंबंधात होती, हे लक्षात घ्या तुम्ही. परंतु त्या गोष्टीला ट्विस्ट करून आज ज्या पद्धतीचं संपूर्ण जसं काय देशभरामध्ये राज्यामध्ये दुसरं काहीच नाही, परंतु पवार साहेबांच्या कुटुंबाबद्दल बोलल्याच्या नंतर मग ते बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं निघतात, बऱ्याच गोष्टीच्या त्या चर्चा होतात, त्याची तिखट चर्चा होते, त्याची अगदी रसभरीत चर्चा होते. अशा पद्धतीने जे करण्याचा जो प्रयत्न होतोय तो मला असं वाटतं की तो तितकासा चांगला नाही. पवार साहेबांना राजकारण शिकवण्या इतपत निदान ह्या देशामध्ये तरी आजच्या घडीला कुठलंही नेतृत्व नाही. त्यामुळे आपण हे काय संदर्भामध्ये ज्याला म्हणतो ना आपण की आम्ही एखाद्या ठिकाणी बसतो आणि आम्हाला एखाद्या कामगार क्षेत्रात काम करताना या कंपनीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या विषयाशी संबंधित असतं ते, त्याचा संबंध लगेच जोडून काहीतरी मग ते नातेवाईकामध्ये झालं, ते ह्याच्यात झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात ह्या तितक्याशा योग्य नाहीत असं माझं मत आहे. तुम्हाला ते पटणार नाही कदाचित. एक गोष्ट मात्र याच्यातनं स्पष्ट होते ती अशी की पवार साहेबांचं जर एकंदरीत आत्तापर्यंतचं जर आपण हे पाहिलं, त्यांचा राजकारणातला जो त्यांचा दबदबा आहे, त्यांनी राजकारणामध्ये मोठी केलेली माणसं आहेत, त्यांनी राजकारणामध्ये ज्यांना उभं केलेलं आहे, विशेषतः अलीकडच्या ह्या 20-25 वर्षामध्ये इतक्या तरुणांना त्यांनी उभं केलेलं आहे. आणि अशा वेळेला की घरचा तरुण जर एखाद्या विषयावर जर काही चुकीच्या दृष्टीने बोलत असेल किंवा राजकीय दृष्ट्या चुकीच्या असेल तर त्याच्यावर वक्तव्य करणं म्हणजे ते वैयक्तिक काहीतरी वक्तव्य करणं असं होत नाही. एक गोष्ट खरी आहे ज्याचा संदर्भ आशिष तुम्ही दिलात की मागच्या वेळेला जेव्हा अजितदादांच्या याच्या बाबतीमध्ये झालं होतं आणि त्यांनी तो राजीनामा दिला आणि ते सिल्वर ओकवर आले. होय, याचा दुसरा अर्थ असा निघत नाही का की हे काही जरी झालं तरी असं एक व्यक्तिमत्व राजकारणातलं आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेतच आहेत, परंतु कुटुंबाचे सुद्धा प्रमुख आहेत आज. आणि त्या कुटुंबा प्रमुखाकडे एखादी गोष्ट जर आपलं मन मोकळं करायला किंवा आपल्या गोष्टी जर सांगायला कोणी गेलं तर त्याचा राजकीय अन्वयार्थ लावून जर त्याच्यामध्ये काय केलं जात असेल तर ते तितकंच चांगलं नाही. ठीक आहे. आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. पार्थ पवारांच्या केशव उपाध्याय कर्तृत्ववान आहे, ते कर्तृत्ववान आहेत. केशव उपाध्याय, पार्थ पवारांनी जी 2 पत्र जारी केली त्याचेच ट्विट केले, त्यातलं पहिलं पत्र होतं ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणीचं पत्र होतं. ते पत्र त्यांनी ट्विटही केलं आणि त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ते पत्र पोस्ट केलं, स्वतः तिकडे गेले. त्यामध्ये सीबीआय चौकशीची ही जी मागणी होती ती तोपर्यंत भाजपनं सुद्धा केली नव्हती. सीबीआय चौकशीची मागणी करणारे पार्थ पवार हे पहिलेच होते, तेही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव आहेत. दुसरं पत्र आलं ते म्हणजे
राम जन्मभूमी पायाभरणीचा जो कार्यक्रम झाला त्या दिवशी भूमिपूजनाचा, त्यांनी असं सांगितलं की एक मोठा लढा देशानं जिंकलाय आणि जय श्रीराम करत त्यांनी पत्राची सुरुवात केली. हे दोन्ही पत्र जर का तपासले तर अशी कुठलीही व्यक्ती जी राष्ट्रवादी काँग्रेसची माजी लोकसभेची उमेदवार आहे, प्राथमिक सदस्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, ज्यांना पवार नीती माहिती आहे, पवार घराण्यातली व्यक्ती असेल तर मग तो प्रश्नच मिटला. ह्या दोन्ही भूमिका, ह्या पक्षाला, पवार नीतीला, सरकारला, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री त्यांचेच वडील आहेत, त्या सरकारला, त्या सरकारच्या भूमिकेला छेद देणारी आहे. थोडक्यात भाजपला साजेशी भूमिका आहे. भाजप म्हणून तुम्ही कसं बघितलं याकडे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव अशी भूमिका घेतात म्हटल्यावरती जी भूमिका भाजपला साजेशी आहे? आशिष जाधव बोलू का? मी अर्धाच्या कार्यात बसलो होतो. खरं म्हणजे आशिष जाधव, मला थोडा 3 मुद्दे मला प्रामुख्याने मांडायचे. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल आक्षेप घ्यायचा आहे. खरं म्हणजे जर आमचे नेते संजय काकडे इथे येणार हे माहिती असतं तर मी आलो नसतो. कारण एका चर्चेमध्ये 2 लोकांनी जाणं हे नक्कीच संयुक्तिक नाही. त्यामुळे जर आमचे नेते संजय काकडे इथे असते ते समर्थ होते भाजपची भूमिका मांडायला, तुम्ही मला बोलवलं नसतं तरी चाललं असतं. एका कार्यक्रमात 2 प्रवक्ते आणायचं काहीच कारण नव्हतं. मी तुमच्या शब्दावरती, तुम्ही माझे मित्र आहात, त्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला. तुम्ही या म्हणालात, मी आलो, मी कोण आहे चौकशी केली नाही. पण मला अशा पद्धतीने इथं 2-2 माणसं असतील हे माहिती असतं तर मी कदाचित सकाळी नम्रपणे नकार दिला असता. त्यामुळे कृपया माझी विनंती की पुढच्या काळात अशा पद्धतीने आपण करू नये. आपल्या विश्वासाचं केशव पाटील, मी आधीही जाहीर केलेलं आहे की संजय काकडे हे जरी आज भाजपमध्ये असले तरी त्यांचा पूर्व इतिहास बघितला तर ते राष्ट्रवादीच्या आणि शरद पवारांच्या जास्त जवळ राहिलेले आहेत. त्यांना पवार कुटुंबीय जवळून माहिती आहे. ते एक राज्यातले प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्या अर्थानं सुद्धा ते आले आहेत आणि पुण्यातलं, बारामतीतलं राजकारण ते जवळून बघतात म्हणूनही ते आलेले आहेत. आणि पक्षाची अधिकृत भूमिका जी आहे ती मांडायला खुद्द भाजपच्या मुख्य प्रवक्त्याच्या रूपात तुम्ही आहात. मी तेच सांगतोय की संजय काकडे आमचे नेते आहेत. संजय काकडे आमचे नेते आहेत. संजय काकडे आमचे नेते आहेत. त्यामुळे एका म्हणजे असं आहे की छोट्या गोष्टीसाठी 2 मोठ्या गोष्टी हे कशा आणायचं असं एवढाच प्रश्न जाधव त्याच्यामध्ये. बरं ठीक आहे, आता आलात तर बोला तरी, म्हणजे पक्षाची भूमिका तरी कळेल. दुसरा त्यातला मुद्दा मला भाई जगतापांना सांगायचंय. अहो भाई जगताप, मगाशी फार तुम्ही काय काय म्हणाला. खरं म्हणजे मला पहिला प्रश्न आहे भाई जगतापबद्दल बोलताना, कारण काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं काय होतं, मला आत्ताचा किस्सा लेटेस्ट कालचा असं आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांवरती भाष्य करायला मला पहिला थोडी धाकटी वाटते. पण हरकत नाही, भाई आमचे मित्र आहेत त्यामुळे काही आक्षेप नाही त्याबद्दल. तर त्याच्यामुळे मुळात ज्या काँग्रेस पक्षाबद्दल किस्सा आहे ते मुळात इंदिरा गांधी ओरिजिनल काँग्रेसमधून फुटून निघाल्या. आता ज्या इंदिरा गांधींचाच इतिहास असा आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांबद्दल काय बोलायचं. दस्तूर खुद्द शरद पवार हे काँग्रेसमधून हाकलून दिले, बाहेर पडले, तो इतिहास आहे सगळा. त्यामुळे राष्ट्रवादीचा इतिहास हा फोडाफोडीचा आहे. काँग्रेसचा इतिहास इंदिरा गांधींपासून स्वतः काँग्रेसमधून फुटून निघाल्याचा आहे. त्यामुळे असं ज्यांचा इतिहास आहे त्यांनी इतरांबद्दल भाष्य करावं यासारखा विनोद कुठला असू शकत नाही. नाही, भाई जगतापांचा इतिहास मला वाटतं काँग्रेसचाच आहे. मी तरी भाई जगताप दुसऱ्या पक्षात कधी जाऊन आले असं बघितलेलं नाही. मी इंदिरा गांधींनी मूळ ओरिजिनल काँग्रेस पक्ष फोडला आणि वेगळा इंदिरा स्थापन केला. हे तर हाच इतिहास आहे ना. भाई अत्यंत काँग्रेस आहेत, त्याबद्दल दुमत काही. माझा मूळ प्रश्न वेगळा होता केशव. तिसरा येतो तुम्ही प्रश्न विसरलात. आता 3ऱ्या मुद्द्यावर येतो, तुमच्या प्रश्नावरती. असं आहे की त्या प्रश्नाचं मी 2 प्रकारे वर्गीकरण करतो. पहिलं असं आहे की ते त्या कुटुंबाचा भावनिक प्रश्न आहे. आता आजोबांना नातवानी किती म्हणावं, काय म्हणावं, त्यांना किती सन्मान द्यावा, आजोबांनी नातवाला काय सन्मान द्यावा, हा त्या घरातला प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या आजोबा नातवांचं नातं चांगलं राहावं. किंबहुना मी हे बघत आलोय की नातू हा अतिशय म्हणजे आई वडिलांपेक्षा नातू जास्त प्रेमळ असतो आज आजोबांसाठी. दुधावरची साय म्हटलं जातं आणि नातवाला नेहमीच आजोबा सांभाळून घेत असतात. मात्र अशा नातवाला जाहीरपणे अत्यंत तीव्र टोकाची भूमिकेत जाऊन कवडीचीही किंमत देत नाही अशा प्रकारचं भाष्य आजोबांवरती करण्याची का वेळ आली, हा त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे. त्यामुळे कौटुंबिक विषय हा त्यांच्या पुरता. दुसरा त्यातला विषय असा आहे, खरं म्हणजे मग त्यातून त्यांचं जे विधान आहे की अपरिपक्व आहे, पार्थ अपरिपक्व असं त्यांचं विधान आहे. कशाच्या आधारावरती? एक त्यांनी मागणी केली, तुम्ही असताना सांगितलं सीआयडीची मागणी केली आणि जय श्रीराम म्हणाला. म्हणजे मग आता इथे बसलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते जे बसले ते अपरिपक्व उमेदवाराचा प्रचार करत होते असं आपण म्हणायचं का?
मग राष्ट्रवादीमध्ये अपरिपक्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाते, याची कबुली त्या पक्षाच्या अध्यक्षांनी दिली असं आपण म्हणायचं का? किंबहुना तिसरं कसं, जय श्रीराम म्हणण्यामध्ये म्हणजे जय श्रीराम किंवा श्रीरामाचं मंदिर हे सर्व प्रकारच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागल्यानंतर त्याच्यानंतरनं तो आला होता आणि त्याच्यानंतरनं सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं होतं. इव्हन प्रियंका गांधींनी त्याविषयी जय श्रीराम म्हणालं. मग जर त्यावेळी मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांची वैयक्तिक भूमिका म्हणजे सुप्रीम कोर्टातनं जे येतं, जे सगळ्या गोष्टीतनं येतं ते सुद्धा यांना व्यक्तिगत भूमिका वाटते, ते यांना मान्य नाही. त्यामध्ये म्हणजे ईदसाठी मात्र वेगळी बैठक होऊ शकते, कशा पद्धतीने ते होणार. मात्र जय श्रीराम पार्थ पवार म्हणतात की व्यक्तिगत भूमिका आणि अपरिपक्वतेची भूमिका ही असू शकते. हे जर असेल तर कसं? तिसरा आमचे मित्र शेवटचा मुद्दा मांडतो. आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असं म्हणाले की पवार साहेबांचं काय आणि भाई जगतापांनी म्हणजे ती तरी जोडली की त्यांचं नातं काय राज्यातल्या तरुण पिढीशी नातं स्वतःच संवाद चालू असतो. अहो, ज्या आजोबांना आपल्या नातवाशी संवाद, खरं म्हणजे आता मी इथे मुद्दा म्हणून मला बरं वाटलं, आणखीन एका गोष्टी सांगतो तुम्हाला. संजय काकडेंनी सांगितलं की त्यांना पक्षातल्या नेत्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि हे खरं आहे की भाई जगतापांनुसार एखादी भूमिका पटली नाही. भाई जगताप जे आपल्या पक्ष अंतर्गत व्यासपीठावर भूमिका मांडतात आणि त्यांचे नेते त्यांना त्यांच्या केबिनमध्ये किंवा त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी अंतर्गत ठिकाणी त्या प्रगतीचं सांगितलं जातं. ही पक्षातली प्रत्येक पक्षातली भूमिका आहे. पण इथे चित्र हे दिसतंय की नातवाशीच आजोबाचा संवाद नाही, नातवाला सहज फोन करून बोलवून जे सांगता आलं असतं ते जाहीरपणे त्याचा अपमान करणं, त्याला कवडीची किंमत नाही अशा पद्धतीने म्हणणं, यातनं नव्या पिढीशी काय संवाद आहे त्यांचा हे कळून येतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, 10 सेकंद, आम्हाला जे मान्य नाही ते अपरिपक्व असतं, आम्हाला जे मान्य नाही त्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, हा यातला दृष्टिकोन आहे. त्यामुळे आपण गप्पा मारायच्या सहिष्णुतेच्या, आपण गप्पा मारायच्या सर्वांना सोबत घेऊन जायच्या, पण प्रत्यक्षात कृती मात्र आम्हाला जे मान्य नाही त्याला कवडीची किंमत नाही आणि आम्हाला जे मान्य नाही तो अपरिपक्व नाही, हे त्यातला आहे. पार्थ पवार जर का उद्या भाजपच्या जवळ आले तर भाजप जवळ येऊ देईल? असं हा प्रश्न आज उद्भवतच नाही, कारण अजून त्यातला काही स्पष्ट नाही. त्यामुळे आज आत्याबाईला मिशा असत्या तर या प्रश्नाचं जर तरच्या उत्तरात आहेत अशा प्रकारच्या प्रश्नाची कारण आधी अनेक आत्याबाई निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आल्यात हो. आल्या तेव्हा घेतल्या ना. मग ज्यावेळी आत्याबाई येतील त्यांना मिशा येतील ते निर्णय करू. आज कशा हायपोथेटिकल प्रश्नावरती चर्चा बरं, करू. ठीक आहे. म्हणजे काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे, कदाचित उद्या राष्ट्रवादी युक्त पण होऊ शकेल. ठीक आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या विचारधारेवरती, तुम्ही इथं पुन्हा संजय काकडेंनी जे सांगितलं, संजय काकडेंचं मत होतं हिंदुत्व सोडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं हिंदुत्व सोडता येणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती जे विचार ठेवून विकास आणि हिंदुत्व हे आमचे 2 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावरती जी लोक येतात त्यांना आम्ही स्वीकारतो. आमचा काही पक्ष आम्ही बंद ठीक आहे. आजची तारीख आणि आजची वेळ ही सर्वांनी लक्षात ठेवावी. संजय काकडे म्हणाले ते भाजपमध्येच राहणार, हिंदुत्वाची कास सोडणार नाहीत. ठीक आहे, संजय काकडे तसे बोलले आहेत, भाजपला त्याचा अभिमान आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. मी जातोय रविकिरण देशमुख यांच्याकडे. रविकिरण देशमुख, मला राहून असं वाटतंय, बघा जेव्हा ही पत्र आलीत ना तेव्हा सीझन पत्रकार कोणी असो, तुम्ही असू द्या मी असू द्या, आश्चर्य तर नक्कीच व्यक्त करेल. जेव्हा CBIच्या चौकशीचं पत्र घेऊन पार्थ पवार हे गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटले, राम मंदिराबाबतचं जे पत्र त्या पद्धतीनं त्यांनी लिहिलेलं आहे की हा एक लढा देशाने जिंकलाय आणि शरद पवारांची विधानं त्याआधी आली होती की मला निमंत्रण पत्रिका जरी आली तरी मी अयोध्येला जाणार नाही. विकास कामांना घेऊन पत्र का नाही जातो एखाद्या राजकारण्याची? ही 2 अशी कोणती कामं आहेत की सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये CBIची चौकशी करायची आणि दुसरं अभिनंदनाचं पत्र? तेच जर का पत्र पहिलं जे अनिल देशमुखांना ते जाऊन त्यांनी दिलं होतं, तेच पत्र जर का विकास कामांना घेऊन जर का दिलं गेलं असतं तर आपण समजू शकलो असतो की पार्थ पवार हे विकासाचं राजकारण करतायत. यामध्ये कोणतं राजकारण दिसतंय या 2 पत्रांमध्ये? एक मला असं वाटतं की जे विषय खूप तापलेले असतात, ज्या विषयावर बोलल्यानंतर तात्काळ प्रसिद्धी मिळते आणि देशामध्ये खळबळ माजू शकते, अशा विषयांना हात घातला की आपली भूमिका आपल्याला नीट मांडता येते, अशी विचारधारा यामागे असावी. आशिष असा आहे की ही कृती अत्यंत विचारपूर्वक झाली असं मला वाटतं. आपला पक्ष सत्तेत आहे,
सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याचा या आत्महत्येचा विषय खूप गाजतोय. अशा वेळेला पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत हे पवार घराण्यातल्या व्यक्तीला समजत नाही असं मला वाटत नाही. आणि त्यांनी घेतलेली भूमिका ही निश्चित फार विचारपूर्वक, त्यांचे कोण सल्लागार आहेत वगैरे हा भाग पुढं, पण निश्चित यामागे एक काहीतरी वेगळा विचार आहे. मी आपल्याला काही वर्ष मागे घेऊन जातो. अजित पवार यांचं राजकारणाची पद्धत आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्यांनी एक विधान महत्त्वाचं केलं होतं काही वर्षापूर्वी. लोकांच्या लक्षात असेल की 50 नंतरचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात आणि त्याची कल्पना फक्त वरिष्ठांना द्यायची असते. हे हो, विधान सुनील पण त्यांनी केलं तटकरेंच्या होतं. गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलले अगदी होते. अगदी अगदी हे विधान हे इतकं सहजासहजी आलेलं नसतं. कारण हे पवार घराणं जे आहे ना, हे पहिल्यापासून राजकीय भूमिकेबाबत अतिशय विचारपूर्वक पावलं टाकणारं घराणं आहे. हे कुठलंही काम जे असतं ना, हे असं काही डंका पिटून करत नसतात. अनेक राजकीय व्यक्तींना त्यांना न कळत गारद केलेलं हे घराणं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घराणी, अनेक राजकीय नेते कसे गारद झाले, कसे निवडणुकात पडले याचे अर्थ लावत पुढचे 5 वर्ष बसले. इतकं शिस्तबद्ध कार्यक्रम पवार घराणं करत आलेला आहे. त्या घराण्यातली व्यक्ती जेव्हा अशा खळबळजनक विषयाला हात घालते तेव्हा निश्चित त्याच्या मागे फार विचारपूर्वक हे ठरलेलं आहे. इतका सोपा विषय नाही आहे हा. तर अजित पवार यांनी ज्या भूमिका मागच्या काळात काही घेतल्या, त्यांनी 2 वेळा राजीनामे दिलेले आहेत स्वतःच्या पदाचे. त्या राजीनाम्यानंतर पक्षातच मोठी खळबळ उडालेली आहे आणि त्यांना शोधण्यासाठी काय काय करावं लागलेलं आहे हा भाग मीडियानं फार पूर्वी दिलाय त्याच्या बातम्या. तर त्यांचेच चिरंजीव पार्थ पवार जी भूमिका घेत आहेत त्यामागे निश्चित त्यांचा काहीतरी वेगळा विचार दिसतोय असं मानण्या इतपत जागा आहे. कारण सुशांत सिंग राजपूत असो, जय श्रीराम असो, या भूमिका ते सहजासहजी घेणार नाहीत हे निश्चित आहे. आणि मला वाटतं जर हे वाद जर मिटला नाही तर भविष्यात ह्याचे काहीतरी वेगळे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे संजय काकडे, थोडा बारकाईनं विषय आणि विचार करा. बघा, शरद पवारांचं जे वक्तव्य आहे, मला अनुभवानं असं वाटतंय, मे बी आय एम रॉंग, मी चुकीचा असेल. शरद पवारांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा एक वेगळा अर्थ असाही निघतो की मी जर का पार्थ पवार यांना झापू शकतो, जाहीरपणे जाहीर समज देऊ शकतो, तर वडील अजित पवार यांचाही असा वेगळा निर्णय किंवा वेगळी कृती सहन करू शकत नाही हा इशारा पार्थ पवारांऐवजी अजित पवारांनाच जास्त होता असा मानणारा सुद्धा एक मोठा गट राष्ट्रवादीत मला काल परवा मी खासगीत जेव्हा बोललो तेव्हा दिसलेला आहे. आणि त्यामुळेच कदाचित हे प्रकरण लांबतंय आता. आशिषजी, हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पार्थ पवारांनी एक स्टेटमेंट दिलं, त्यांच्या चुलत्यांनी त्याला झापलं. मग त्या चुलत्यांनी झापण्यामागं म्हणजे पवार साहेबांनी झापण्यामागं त्यांचा काय तो तर्क असेल तर त्याच्याशी आमचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही. फक्त मी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना सांगू इच्छितो, उमेश पाटलांना, की भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही कुणाच्याही कुटुंबामध्ये फोडाफोडीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. हे नवीन आपल्याला एक सांगू शकतो की ताजं उदाहरण आहे मुंडे, गोपीनाथ मुंडे आमचे जे नेते होते त्यांचं घर कुणी फोडलं, हे नवीन उदाहरण आहे. म्हणजे आता जगाला दिसतं, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं उमेशजी, मी आपल्याला विनंती करतो की भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला ह्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. कोण कोणाला काय म्हणतं काय नाही, माझ्या वैयक्तिक मी पवार फॅमिलीला एवढ्या जवळ ओळखतो. हे जी घटना घडलेली आहे हे पार्थ पवारांनी अक्षरशः योगायोगाने या 2 गोष्टी घडल्या असाव्यात. शरद पवारांनी जाता जाता स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्याशी मीडिया एवढं रंगवती, याच्याशी आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. मी आजही आशिष जाधवांना म्हटलं होतं की बाबा केशव उपाध्याय असतील तर मी येत नाही. म्हणजे संजय काकडे, आता सोडा की केशव उपाध्याय आता मान्य झाले. हे तर असं झालेलं आहे, कार्यक्रम तुमचा आणि मी दिलगिरी व्यक्त करतोय. ऐका ना, आलात तर आलात, एवढं काय. आशिषजी असं नको आहो, पण असं नको की पक्षामध्ये गैरसमज नको. आमच्या पक्ष काय होणार नाहीये, काही होणार नाहीये गैरसमज. असं कसं, माझी खासदार आहात तुम्ही आणि केवळ गैरसमज झाला म्हणून तुम्ही राजकारण सोडणार असे थोडी आहात. तुम्ही आलाच कशाला मग राजकारणात. नाही ऐका ना, राजकारणाचा विषय नाहीये की मला असं मुद्द्यावर येऊ आपण. मला असं वाटत नाही की पवार साहेबांचा तो दृष्टिकोन असेल की अजित पवारला डिवचायचं. काही कारण नाही. ते त्यांचं किती सक्क आहे मला माहिती आहे की अजित पवारांनी आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये येऊन शपथ घेतली होती, ते परत गेले त्यांचे.
म्हणजे आम्हाला माहिती आहे त्यांचे किती संबंध आहेत, कसे आहेत, काय आहेत. ह्याच्याशी भारतीय जनता पक्षाला हा काही- तुम्ही काही- आता काही मुद्द्यावरच मात्र बोलला, interest नाहीये. आता मुद्द्याचं बोलला. संजय काकडे, अजित पवार 80 तासात परत गेले, पुन्हा भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? नाही, पुन्हा विश्वास ठेवायचा भारतीय जनता पक्षाला आवश्यकताच नाही आहे. भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून ठरवलं आहे की ह्या सरकारच्या पोडापोडीमध्ये आम्ही पडणार नाही आहे. आम्ही स्वतंत्र संपूर्ण तयारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 उमेदवार उभा करण्याचं आमचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर पंचायत पातळीवर सगळे कार्यकर्ते आम्ही सक्रिय झालेलो आहे. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये कुठलंही सरकार पाडण्यामध्ये, माणसं फोडण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे अशीची. ठीक आहे. उमेश पाटील, पार्थ पवार जर का टोकाची भूमिका घेणार असतील, समजा त्यांनी उद्या असं जाहीर केलं की माझी पक्षाला गरज नाही आहे, कारण माझ्याकडे काही मतदारसंघ वगैरे आता तसा नाही आहे, मी राजकीय संन्यास घेतो, इथून पुढे कुठलीच निवडणूक लढवत नाही, तुम्हाला काय वाटेल हो? कारण तुम्ही मागच्या निवडणुकीत त्यांचे प्रचार समन्वयक होतात. नाही, मला नाही वाटत की असं काही ते भूमिका जाहीर करतील. हा तो भविष्य काळामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं, राजकीय करिअर करायचं की नाही, हा विषयच आत्ताचा आणि त्या कालच्या सगळ्या प्रकाराचा त्याचा काही दुरान्वयी संबंध नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की आजोबा आणि नातवाच्या संदर्भामध्ये झालेल्या एका रागावण्याचं वक्तव्य असेल किंवा खडसावण्याचं वक्तव्य असेल, हे जाहीर चर्चेचा विषय खरं तर व्हायला नको होता. आदरणीय पवार साहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, मी कालच सांगितलं की ते अजितदादांना रागवू शकतात, त्यांच्या त्रुटी काढू शकतात, सुप्रियाताईंना रागवू शकतात, त्रुटी काढू शकतात. रोहित पार्थ पवार तर अलीकडच्या काळातले आहेत आणि राज्यातल्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्याला सुद्धा पवारसाहेब काही गोष्टी सुनावू शकतात, एवढा त्यांचा अधिकार मोठा आहे. आता केशव उपाध्ये यांनी, मला माहित नाही कुठली निवडणूक लढवली का ग्रामपंचायतीची तरी किंवा नगरपालिकेला तरी कधी निवडून आलेत का. पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी साहेब सुद्धा म्हणतात की गुरुस्थानी मानतात. तर आपण त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना भाषा जरा जबाबदारीने वापरली पाहिजे, एवढं तरी मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण प्रवक्त्यांचं व्हायला हवं. त्यांना हाकलून दिलं, अशा पद्धतीची भाषा आपण सुरुवातीला वापरली, काँग्रेस पक्षाने हाकलून दिलं. तर हे अशा पद्धतीनं बोलणं सार्वजनिक व्यासपीठावर किंवा एवढा सगळा महाराष्ट्र पाहत असताना हे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख प्रवक्त्यांना शोभत नाही, एवढंच मला यातनं सांगायचं आहे. ज्या पद्धतीनं आता अनेक लोकांनी विश्लेषण केलं, नाही माझं होऊ द्या, आता तुमचं ऐकलंय, मी बोललेलं नाही आहे, ऐकलंय तुमचं, ऐकलंय मी सगळं. आता संजय काकडे जे बोलले असतील किंवा त्या ठिकाणी आमचे देशमुख पत्रकार साहेब जे बोलले असतील किंवा भाई जगताप यांची भाषा ज्या पद्धतीची आहे ती संयत स्वरूपाची आहे. कुठेही त्यांच्यामध्ये क्लेश, आम्हाला किती जळजळ होते किंवा आम्हाला किती मजा वाटते अशा स्वरूपाचा त्यांचा दृष्टिकोन नाही आहे. त्याबद्दल मला त्या सर्वांचं अभिनंदन करावं वाटतंय. पार्थ पवार जे आहे ते पवार कुटुंबातले तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणारे युवा नेते आहेत आणि त्यांच्या एक जे स्टेटमेंट आहे त्यांचं किंवा त्यांनी जे पत्र दिलं सीबीआय चौकशीचं असेल किंवा राम मंदिराच्या त्या भूमिपूजनाच्या संदर्भातल्या कार्यक्रमाच्या बाबतीतला असेल, राम मंदिराचा प्रश्न हा सबंध देशामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निर्णय नाही घेतलेला, तो सर्वोच्च न्यायालयाने त्यातले दोन्ही पक्षकार जे आहेत यांच्यामध्ये समन्वय घडवून तो निर्णय झालेला आहे. आणि त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये ज्यांनी संघर्ष केला त्या मुस्लिम समाजाने सुद्धा त्याचं उमद्या मनाने स्वागत केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा त्या जन्मभूमीच्या भूमिपूजन समारंभाचं निमंत्रण होतं. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामधला जाती धर्मामधला सलोखा हा कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं पुढे राहायला पाहिजे. त्याच्या बाबतीतली भूमिका राजकीय पक्षाच्या पुरोगामी विचाराच्या जरी भूमिका असल्या तरी कुणी असं काही देवाला नमस्कार करायचं सोडून दिलेलं नाही किंवा एकदमच देव आम्ही अजिबात मानतच नाही. उमेश पाटील या दोन्ही पत्रांमध्ये वाद झालेला आहे. शरद पवारांच्याच भूमिकेला घेऊन वाद झाला होता. राम मंदिराच्या बाबतीत शरद पवारांची जी विधानं आली होती की राम मंदिर केल्यानं करोना ज्वर संपेल का किंवा निमंत्रण आलं तरी आपण अयोध्येला जाणार नाही, अशा वक्तव्यानंतर पार्थ पवारांचं राम मंदिराबाबतचं पत्र आलं. त्यामुळं पक्षाची भूमिका फक्त प्रवक्त्यांनीच पाठ करावी असं नाही, पक्षात जो कोणी आहे त्या प्रत्येकानं करावी आणि पवार कुटुंबियातला तर सर्वांनीच करावी असा त्याचा अर्थ आहे. एक मिनिट आता ऐकून घ्या.
पवार साहेबांचं वक्तव्य त्या संदर्भातलं जे कोरोनाचा प्रश्न पत्रकारांनी विचारलेला प्रश्न होता की देशाचं आज कोरोनाचं एवढं संकट असताना भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान राम जन्मभूमीच्या उद्घाटनाचा विचार करत बसले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर त्यावेळेस देखील ती उत्स्फूर्त त्या ठिकाणी त्यांनी अहो, पण ती सांगितलं होतं. भूमिका झाली ना शरद अजिबात पवारांची. नाही, अजिबात असं शरद पवारांची समजायचं कारण भूमिका नाही. ही बातमी होऊ पवार शकते, साहेबांच्या- तर शरद पवारांची भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्याला कळत नाही. एक लक्षात घ्या, पवार साहेबांच्या प्रचाराचा नारळ सुद्धा त्यांचं ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडून होतं. तुम्ही तशा पद्धतीनं एकदमच काही तुम्ही असं तिरकं लगेच त्या दिशेनं बघण्याचा काही तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करू बरं नका. बरं उमेश पाटील, मी तुमची अडचण समजू शकतोय. मी तुमची अडचण समजू शकतो. आपण केशव उपाध्यायांना बोलतं करूया. केशव उपाध्ये हे बघा, 2-3 गोष्टी आहेत, त्याचा खुलासा झाला पाहिजे. एक भाजपला साजेशी भूमिका पार्थ पवारांनी घेतली का, तर घेतली असेल. भाजपला काय वाटतं हा विषय गौण आहे. पण पार्थ पवारांसारखा मोहरा जर का उद्या भाजपच्या जवळ येत असेल तर भाजप विचारच करणार नाही. किंबहुना मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. संभाव्य धोका जो होऊ घातला होता तो पार्थ पवारांच्या या एपिसोडमुळे टळला असे मानणारे सुद्धा राष्ट्रवादीतले नेते आहेत की आधीच बिंग फुटलं पार्थ पवारांमुळे? म्हणजे पहिली 2-3 गोष्ट, उमेशजी पाटील, जेवढा आदर तुम्हाला माननीय शरद पवारांबद्दल आहे तेवढा तुम्हाला आहे, पण आदर व्यक्त करणं आणि वस्तुस्थिती स्वीकारणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. 1999चा वर्तमानपत्र काढून बघा, ज्यावेळी राष्ट्रवादी स्थापना का झाली बघा, त्यावेळी अमर अकबर अँथोनी अशी विचारले होतं. सोनिया गांधींच्या विदेशीपणावरती मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली, कुणाला काढून टाकलं, हे सगळं आपण एकदा काढून बघा इतिहास आणि वास्तव स्वीकारा. जेवढा तुम्हाला आदर आहे तेवढाच आदर सगळ्यांना त्यांच्या कामाबद्दल आदर असण्याचं कारण नाही, पण वास्तव सुद्धा स्वीकारलं पाहिजे हे लक्षात ठीक घेतलं आहे, पाहिजे. ठीक आहे. दुसरं असं ज्याच्यावरती म्हणजे मला उमेश पाटील भूमिका नेमकी कोणाची मांडतायत हेच मला कळत नाही. ते इकडे म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, भारतीय जनता पार्टीचा निर्णय नव्हता श्रीराम मंदिराबद्दलचा. हे सगळ्या मुस्लिम समाजाने सुद्धा स्वागत केलं. अगदी बरोबर उमेश पाटील. मग हे जर असेल तर मग सगळ्यांनी स्वागत केलं, मुस्लिम समाजाने स्वागत केलं, सुप्रीम कोर्टाने दिलं, भाजपचा काही संबंध नाही. हे तुमची भूमिका सगळी मान्य असेल तर मग पार्थ पवारांनी जय श्रीराम म्हणतात त्यावेळी राष्ट्रवादीला मिरच्या का झोंबतात हा प्रश्न आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं ठीक आहे, ठीक आहे. भाई जगताप समाप्त करा. भाई जगताप, हे प्रकरण किती लांबेल? कारण मला वाटत नाही पार्थ पवारांनी आता आजोबांच्या एकूणच कर्तृत्वाचा आदर ठेवून लवकरात लवकर स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्या पद्धतीने ते काल सिल्वर ओकला जाऊन सुप्रिया सुळेंना भेटले किंवा शरद पवारांशी त्यांनी चर्चा केली, त्यानंतरही त्यांच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण येत नाहीये. प्रकरण लांबतंय. इथं आता पार्थ पवारांची भूमिका खूप महत्वाची झाली आहे. ते जेवढं लांबवतील तेवढं हे प्रकरण आणखीन लांबेल. हॅलो भाई जगताप, हॅलो. हा समाप्त प्लीज. हा बोला. हा हा नाही मला बोला. हे माहित नाही की कारण त्यांचा आवाजच त्यांचा आशिष हा, बोला. जाधवांचा आवाजच मला येत नव्हता. पण हा नाही, एक गोष्ट अशी आहे की केशव उपाध्ये ज्या याचा संबंध लावत आहेत पत्राचा, आपण सगळेच म्हणजे त्याचाच आज विषयच तो आहे. असा आहे की रामाबद्दल किंवा रामचंद्रांबद्दल एखादी भावना व्यक्त करणं त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही. ह्या भावना व्यक्त करण्याचा आणि त्याचं श्रेय घेण्याचा जो श्रेयवाद चाललाय त्याच्यावर तो आक्षेप आहे. उमेशने तोच आक्षेप घेतलाय, आम्ही तोच आक्षेप घेतलाय. त्याचं कारण असं आहे की त्या खऱ्या अर्थाने याची रामलल्लाची कुलूप उघडण्याचं काम राजीव गांधीनेच केलं होतं आणि त्याच वेळेला राजीव गांधीने सांगितलं होतं की राम मंदिर ह्या अयोध्येत भाई माझा वेळ संपलाय. भाई पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण द्यावं, खुलासा करावा, आपलं म्हणणं समोर मांडावं, ट्विट करावं, प्रकरण संपेल, मिटेल. अडवाणींना तिथे बोलवलं असतं तर मला असं वाटतं की त्याने त्या अडवाणी साहेबांना जर तिथे बोलवलं असतं तर ते खऱ्या अर्थाने समर्पक झालं असतं. पण यांचं कसं आहे की यांना हे माहिती आहे की कुठच्या गाडीमध्ये चढायचं हे मात्र तंत्र त्यांना
चांगल्यापैकी माहिती आहे. या आणि 3 पक्षाच्या सरकारमध्ये पार्थ पवारांना त्यामुळे शिरायला त्या बाबतीमध्ये मी काहीतरी जागा नाहीये, म्हणून बिचारांची कोंडी झालेली आहे. भाई, मी तुम्हाला पार्थ विषयी विचारतोय, लवकर समाप्त करा. त्यांनी खुलासा केला पाहिजे, त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, हा. वाद मिटला हे जाहीर केलं काय पाहिजे. काय काय सांगा पार्थ पवार जोवर बोलणार नाही तोवर हे प्रकरण लांबेल. आशिष नाही, माझं म्हणणं असं आहे, आशिष एक लक्षात घ्या, पार्थ पवार हे काय म्हणजे कुठेतरी एखाद्या गल्लीबोळातला राजकारणी माणूस नाही, तो तरुण मुलगा आहे आणि त्याला राजकारणातलं सगळं काही व्यवस्थित कळत आहे. मला असं वाटतं की त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या, परंतु त्यांच्या त्या वक्तव्याला घेऊन जे काय सगळं हे रामायण महाभारत चालले ते होता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे माझं नुसतं वैयक्तिक मत नाही, तर हे माझं जाहीरपणे अगदी राजकीय मत सुद्धा माझं असंच आहे. कारण की आज ज्या याला देशाच्या राजकारणाला दिशा देण्याची भूमिका पवार साहेबांनी आयुष्यभर घेतली, त्यांना कळतंय सगळं. आणि त्यांच्या एका विधानाला ट्विस्ट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय जाणीवपूर्वक, तो होऊ नये असं माझं म्हणणं आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण येईल ना, काय त्याची तुम्ही एवढी चिंता का करताय? बरं, ठीक आहे. जे सार्वजनिक आयुष्यामध्ये एखादी निवडणूक लढवतात, खास करून विधानसभा आणि लोकसभेची, त्यांच्याकडनं अपेक्षाही तशीच असते की ते लोकांना म्हणजे जनतेला किंवा त्यांच्या मतदारांना उत्तरदायी असणे. त्या अर्थानं पार्थ पवारांनी या प्रकरणावरती पडदा टाकावा, कारण त्यांची जी 2 पत्रं आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्कीच खळबळ माजली आहे. यास माजलेलीच आहे. शरद पवारांना क्लेश झालेले असतील का, तर होय, झालेलेच आहेत. त्याशिवाय काय, शरद पवारांचं ते विधान इमॅच्युअर असल्याचं आलं असेल. हा विचार करून पार्थ पवार नेमकं काय बोलतात, काय करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि प्रसार माध्यमांचं सुद्धा लक्ष आहे. इथंच थांबूया. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.